आज माझी रंगीत तालीम चालू होती. कसली तर मी घेतलं आहे 7 डेजमध्ये 3 kg वेट लॉस करण्याचं चॅलेंज. मग आदल्या दिवशी थोडं प्रिपेअर असावं म्हणून मी थोडंसं आजच थोडाफार हातपाय हलवायचा प्रयत्न करत होते. आता मला नाही माहिती मी हा वेट लॉस करू शकते की नाही, पूर्ण होईल की नाही, कारण माझं जे खादाडं तोंड आहे ते काही गप्प बसत नाही आणि सारखं मला क्रेविंग्स होत असतात वेगवेगळ्या गोष्टींच्या. आणि मी खूप जमाने के बाद 2000 साल बाद व्यायाम करत होती, त्यामुळे आज फक्त 5 सूर्यनमस्कार केले, थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे केली, योगा केला आणि लगेच सुरुवात म्हणजे फ्रेश वगैरे होऊन मस्त मी गेले स्वयंपाक बनवण्यासाठी. मस्त तर नसतो तो खूप, कारण इतकी गरमी होते आणि त्यामध्ये स्वयंपाक बनवणं मुश्किलच टास्क आहे. पण पटापट बनवून घेतला. मला जर कधी कंटाळा आला ना तर मी असाच वरच्यावर स्वयंपाक बनवते, म्हणजे पटापट काहीतरी साधं. आणि जेव्हा मला मूड असतो ना तेव्हा मी मस्तपैकी मस्त छान भाज्या बनवते. तसेच मी आज काळ्या वांग्याची भाजी बनवली होती आणि मी आज आम्रखंडसुद्धा बनवलं होतं. मग छोटी मोठी क्लिनिंग तर असतेच. मी त्याच्यानंतर फर्निचर वगैरे क्लीन केलं, ट्रॉल्या क्लीन केला. क्लिनिंग इतकी धूळ येते ना आता, त्यामुळे इतकी क्लिनिंग करावी लागते की मला असं वाटतं माझी अर्धी जिंदगी या क्लिनिंगमध्येच जाते की काय. आणि सध्या तर आमची कामवाली बाई पण येत नाही, त्यामुळे सगळंच काम करायचं असतं. फरची पुसायची असते, कपडे धुवायचे असतात, काय करायचं असतं. आणि मी मॉपनी फरची न पुसता मस्त हाताने पुसत होती. म्हटलं चला तेवढंच वेट लॉसला थोडासा फायदा होईल. त्यानंतर मी आता चहा पिले होते. त्यानंतर मी ही सब्जा सीड्सची ड्रिंक घेतली आणि खूप सारं पाणी प्यावंसं वाटतं म्हणून थोडं फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंड करून मी हे पिली. त्यानंतर मी श्रीखंड बनवलं होतं, त्याचा थोडासा ज्यूस उरला होता, मग त्याच्यामध्येच वज्रासाठी पण ज्यूस बनवला आणि बॉटलमध्ये भरून ठेवला की त्याला असं वाटेल की हे विकतच आणलेलं आहे शार्पाई. त्यानंतर मी जेवण केलं. जेवणामध्ये मी काळ्या वांग्याची भाजी खाल्ली, पण मी भाकरी स्किप करून मूग डाळीचा आणि बेसनाचा चिला बनवून खाल्ला, म्हणजे धिरडं बनवून खाल्लं एकंदरीत. त्यानंतर थोडंसं मी शूट वगैरे केलं, डीमार्टला गेले, पण ते काही शूट झालं नाही आणि असं संपलं माझा दिवस.